1 मेला मोठ्या थाटामाटामध्ये मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळेस सांगण्यात आलं होतं, की हा एकदम मोठा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. सगळ्या गोष्टींचं आम्ही टेस्टिंग केलेलं आहे. खरं तर काही शंकासुद्धा उपस्थित केल्या जात होत्या, की घाईघाईमध्ये याचं उद्घाटन होतंय का? पण हे सगळं असताना सुद्धा हा एकदम सेफ रस्ता आहे किंवा इथे सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये हा जो मिसिंग लिंक आहे तो बंद करावा लागलेला आहे. कारण काय आहे? तर एक भली मोठी दरड ही साधारण पहाटे 3च्या सुमारास कोसळली आणि त्यानंतर पुण्यावरनं मुंबईकडे जी येणारी वाहतूक आहे, ती लेन आहे, ती संपूर्ण बंद करावी लागली. त्यानंतर आपण बघितलं की जो जुना जो घाटाचा मार्ग आहे तोही बंद झाला. तिथेही दरड कोसळली होती. तिथे मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी आलं होतं आणि त्याचबरोबर जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे आणि इतर अनेक गोष्टी घडल्यामुळे हे तीनही मार्गे बंद करावे लागले. त्यामुळे मुंबई आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी ही मिसिंग होती. आता तुम्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, दिवसभर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की नेमकं मिसिंग लिंकमध्ये काय झालं होतं? कशामुळे मिसिंग लिंक बंद आला? ही दरड नेमकी कशी कोसळली? याबद्दलचं असेसमेंट केलं नव्हतं का? अशा कुठल्या गोष्टी घडल्या, की ज्याच्यामुळे ही दरड थेट या रस्त्यामध्ये येऊन कोसळली आणि त्यामुळे ही सगळी वाहतूक थांबवावी लागली? हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि हे समजावून घेण्यासाठी आपल्याला काही व्हिडिओ बघावे लागतील आणि काही ग्राफिक्ससुद्धा बघावे लागतील. सुरुवात करूयात आपण व्हिडिओपासून. पहिला व्हिडिओ बघूयात ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतं आहे, की आपण बघतो की इथनं पाणी कोसळतंय. जसं काही धबधबाच इथे सुरू झालाय की काय आणि जे सगळे कर्मचारी आहेत, जो मलबा आहे तो हटवायचा प्रयत्न करतायत. तर हा मलबा कसला आहे? तर इथे आपल्याला ही भली मोठी दरड दिसते आहे आणि त्याचबरोबर या मिसिंग लिंकच्या बाहेरच्या बाजूने आपण बघतोय की कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं. तिथे एक स्लॅब तयार करण्यात आला होता. हा सगळा स्लॅब कोसळला होता. हे आपण बघतो की हा कोसळलेला स्लॅब आहे आणि वरनं हे सगळं धबधब्याचं पाणी त्या सगळ्यामध्ये कोसळतं आहे. या सगळ्या प्रेशरमुळे हा सगळा मलबा खाली कोसळला होता. एक दरड सुद्धा मोठ्या वरनं आली आणि ती या सगळ्या मलब्याला धडकली आणि त्यामुळे हा मलबा खाली कोसळला आणि त्याच्यामुळेच ही सगळी जी वाहतूक आहे ती बंद करावी लागली. आता युद्ध पातळीवर हे सगळं जे राडारोड आहे ते काढायचं काम सुरू आहे आणि हा मार्ग मोकळा करायचा आहे. पुन्हा एकदा बघा, हा सगळा राडारोडा इथे पडलेला आहे. ही आपल्याला दरड सुद्धा इथे असल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. ही भली मोठी दरड इथे कोसळलेली आहे. त्याच्या शेजारी आपल्याला हा मलबा सुद्धा दिसतोय, जो तिथला जे स्लॅब होता त्याचा मलबा आहे. इतका मोठा प्रोजेक्ट, जवळजवळ 7,000 कोटी रुपये या सगळ्या प्रोजेक्टला घालवलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची काळजी घेतली नव्हती का? हे कशामुळे नेमकं झालं? ही दरड कशी काय कोसळली? या सगळ्याबद्दलचे अनेक प्रश्न विचारले जातात. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, पण आपल्याला आणखी एक इमेज बघायची आहे, ज्याच्यामधनं आपल्याला आणखी काही गोष्टींचा अंदाज येईल. ही इमेज बघतोय आपण, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे आपण बघितलं तर एक धबधब्यासारखं जे पाणी आहे ते येताना दिसते आणि ते थेट या मिसिंग लिंकवर कोसळतं आहे किंवा या बोगद्याची जी सुरुवात आहे तिथे कोसळताना आपल्याला पाहायला मिळते. याच भागातनं ही दरड कोसळलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे. दरड त्या स्लॅबवर कोसळली. पाण्याचा जोर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस या सगळ्या भागात कोसळतोय आणि त्या सगळ्यामधनं ही दरड थेट या सगळ्या खाली जो मार्ग आहे त्याच्यावर कोसळली आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. ही इमेज तुम्ही बघत राहा, त्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी कळत राहतील. 2-3 गोष्टी काय आहेत? तर आपल्याला मिसिंग लिंक काय आहे ते समजून घ्यावं लागेल. 2 डोंगर आहे, मध्ये टायगर व्हॅली आहे आणि त्याच्यावर हा मिसिंग लिंक बांधण्यात आलेला आहे. मोठा वायर ची टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचबरोबर तिथे मध्ये जो पूल बांधलेला आहे त्याच्यावर हा सगळा मिसिंग लिंक उभा आहे. 2 टनेल आहेत, ज्याच्यामधला एक टनेल हा साधारण 8.9 किलोमीटरचा आहे. एक टनेल हा साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा आहे. ह्या टनेलच्या मध्ये हा सगळा पूल आहे आणि टनेल जिथे सुरू होतं तिथे आपल्याला बघतो की वरती मोठा डोंगर आहे. जेव्हा मिसिंग लिंक नव्हता तर तिथे काय होतं, तर मध्ये दरी होती आणि तिथे पावसाळ्यामध्ये नेहमीच असे धबधबे तयार व्हायचे किंवा जे वरून येणारं पाणी आहे किंवा दरड आहे ती त्या थेट दरीमध्ये कोसळायची. पण आता मध्ये रस्ता आलेला आहे, आता मिसिंग लिंक आलेला आहे, तर यावर काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय हे सुरुवातीलाच करायला हवे होते. तुम्हाला माहित असेल तर जेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरू झाला होता त्यावेळेस सुद्धा जेव्हा घाट माथ्याचा रस्ता यायचा, खंडाळ्याचा घाट यायचा, तिथे सुद्धा अनेकदा ह्या दरडी कोसळल्या होत्या. कारण हा दरडीमधनं किंवा डोंगर फोडून हा सगळा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यावेळेस मग खूप विचार केल्यानंतर, उपाययोजना केल्यानंतर लक्षात आलं, की आपल्याला तिथे जाळ्या बसवायला हव्यात आणि तेव्हापासनं या संपूर्ण स्ट्रेचला म्हणजे जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आहे, तिथे जिथे दरडी कोसळण्याची भीती असते किंवा डोंगर जवळ आहेत, तिथे आता जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत
आणि हे केल्यानंतर आता दरडी कोसळण्याची जी शक्यता आहे ती जवळजवळ कमी झालेली आहे. अर्थात आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठी कुठली घटना आहे दरड कोसळल्याची ही पाहिलेली नाहीये. पण मिसिंग लिंक पहिल्यांदाच सुरू झालेला आहे, 1 मेलाच सुरू झालेला आहे. या मिसिंग लिंकचा पहिलाच पावसाळा आपण असं म्हणू शकतो. पण या पहिल्याच पावसाळ्यामधनं अनेक गोष्टी, अनेक त्रुटी या सगळ्यामधनं समोर आलेल्या आहेत. जसं आपण या इमेजमध्ये बघतोय, वरून मोठ्या प्रमाणावर धबधबे सगळीकडनं तयार होत आहेत, मलबे खाली कोसळत आहेत. हा काही छोटा डोंगर नाहीये, हा उंच डोंगर आहे आणि त्याच्यावरती पावसाळ्यामध्ये नेहमीच असे जे दरड आहे ती कोसळत असते. त्यामुळे जर मार्गात ती दरड कोसळणार असेल तर मग याच्यासाठी आधी उपाययोजना करणं आवश्यक होतं का? इथे जे स्लॅबचं स्ट्रक्चर केलं होतं ज्याच्यामध्ये मिसिंग लिंकचं नाव लिहिण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये तो किती मोठा आहे, काय आहे त्याचे डिटेल्स सगळे देण्यात आले होते. त्याची एक कमान होती. त्यामुळे त्या कमानीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या का? असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. कारण पाण्याचा फ्लो हा अर्थातच मोठ्या प्रमाणावर असणार आहे. कारण वरून हा डोंगरावरनं हा सगळा धबधबा आहे किंवा पाण्याचा प्रवाह येतोय, तो खाली पुश करतोय दरीमध्ये जाण्यासाठी. मध्ये मिसिंग लिंक लागतो. इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन केलेलं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ते सुद्धा त्या पाण्याला जाण्यासाठी अडथळा आहे आणि त्याचबरोबर दरडी कोसळण्यासाठी कुठेही आत्ता तरी सध्या आपल्याला जाळ्या लावल्याचं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जरी दरड कोसळली तरी ती अडकण्याची शक्यता आत्ता तरी कमी होती, फारशी कमी होती. त्यामुळे ही दरड थेट या सगळ्या स्लॅबला कोसळून तो स्लॅब हा या मार्गावर कोसळला आणि ही सगळी वाहतूक डिस्टर्ब झाली. आता आपल्याला पुढे मिसिंग लिंकची वैशिष्ट्य बघायचीच आहेत, पण यामध्ये 2 गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मी जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत राजेश पाटील त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगतो आणि त्यानंतर आपण ही सगळी वैशिष्ट्य सुद्धा पाहूयात. तर राजेश पाटील जे जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर आहेत MSRDCचे, त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार 220 मीटरचा हा सगळा डोंगर आहे. आम्ही IIT मुंबईचा सल्ला घेतला होता. आम्ही टनेलपासून 10 मीटर पर्यंतच्या दरडींचा अंदाज आम्ही घेतला होता. परंतु ही दरड 150 मीटर उंचीवरनं कोसळली आहे. पहाटे 3 वाजता आम्ही ट्रॅफिक थांबवलं. हे स्ट्रक्चर स्टेबल आहे. आम्ही रोडा आता उचलत आहोत आणि सध्या मुसळधार पाऊस असल्याने वरती जाऊन आम्हाला याची काही तपासणी सध्या करता येत नाहीये. पाऊस जेव्हा थांबेल त्यानंतर या सगळ्याची जी तपासणी आहे ती केली जाईल आणि या जो मुसळधार होणारा पाऊस आहे याच्यामुळे ही दरड कोसळल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता पटकन आपण या मिसिंग लिंकची वैशिष्ट्य समजावून घेऊयात, कारण इथे कसा बांधलाय याच्यामध्ये काय काय गोष्टी त्या तुम्हाला याच्यामध्ये कळतील. मिसिंग लिंकची वैशिष्ट्य काय आहेत तर मिसिंग लिंक एकूण 13.3 किलोमीटरचा आहे. यामुळे खंडाळ्याच्या 19.8 किलोमीटरचा घाटाचा भाग आहे तो टाळता येतो. त्याचबरोबर मुंबईकडून खोपोलीपासून हा मिसिंग लिंक सुरू होतो आणि पुणे जिल्ह्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत तो जातो. दुसरी स्लाइड बघूया ज्याच्यामध्ये आणखी वैशिष्ट्य आपण बघूया, ज्याच्यामध्ये आपण बघतोय या मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरचं अंतर आणि 30 ते 40 मिनिटाचा वेळ हा कमी झालाय. या मिसिंग लिंकमध्ये 100च्या स्पीडने वाहन चालवता येतं आणि मिसिंग लिंकमध्ये 2 बोगदे आहेत. एक बोगदा हा 1.6 किलोमीटरचा तर दुसरा 8.9 किलोमीटरचा आहे. तिसरी स्लाइड बघूया ज्याच्यामध्ये आणखी डिटेल्स आहेत. टायगर व्हॅलीमध्ये केबलच्या सहाय्याने 185 मीटरचा पूल बांधण्यात आलाय. 8.9 किलोमीटरचा हा बोगदा हा लोणावळा लेकच्या खालून खोदण्यात आला आहे. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी साधारण 7,000 कोटींचा खर्च सुद्धा आलेला आहे. त्यामुळे 7,000 कोटींचा हा सगळा खर्च आहे. मोठ्या गाजावाजा करून याचं उद्घाटन करण्यात आलं होतं, पण पहिल्याच पावसामध्ये यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या सध्या लक्षात आलेल्या आहेत आणि ही दरड कोसळल्यामुळे सध्या ही वाहतूक बंद झालेली आहे. अर्थात 1 लेन सुरू करून 2 लेन सुरू करून ही वाहतूक कदाचित सुरू करण्यात येईल. पण ही दरड का कोसळली, याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे याचं ॲनालिसिस आता सध्या MSRDC कडनं सुरू आहे आणि जेव्हा पाऊस थांबेल त्यानंतर या सगळ्या संदर्भातलं जो फायनल रिपोर्ट आहे तो सुद्धा तुमच्यासमोर आपल्यासमोर येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, खरंच काही त्रुटी राहिल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.